तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण गहन चर्चा करणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन 5 लेट का झाला। त्याआधी आपल्याला जावं लागणार आहे बिग बॉस मराठी सीझन 4 वर। त्याची सगळी पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागणार आहे। त्याच्यानंतरच त्याच्यावरचा माझा अभ्यास तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे। त्याचा इम्पॅक्ट बिग बॉस मराठी सीझन 5 वर कसा पडला हा नक्की तुम्हाला समजून जाईल। आणि जर तुम्हाला थोडासा टाइम असेल ना 5-10 मिनिटं तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की मी बरोबर आहे किंवा माझं म्हणणं बरोबर आहे तर तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर सबस्क्राइब करा। आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 चा सीझन चालू होण्याआधीच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल, थोडंसं मला टाइम द्या। तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघा, जिथे तुम्हाला कुठं वाटेल की मी बरोबर बोलतोय तिथे नक्की कमेंट करून सांगा। खाली टाइम स्टॅम्प मध्ये सगळं काय 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 करून सांगा, तुम्ही कमेंट करा। मी थोडासा या गेल्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर पूर्ण विचार केला आणि त्याच्यावर मी आता मत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। तर सर्वात पहिले आपण गोष्टीवर जाऊया, ती म्हणजे थीम। आता मी तुम्हाला सांगतो बिग बॉस मराठी सीझन 4 ची थीम होती ऑल इज वेल। आता ऑल इज वेल थीम होती, बरं ठीक आहे, सगळं वेल आहे, सगळं नीट आहे, काही जरी झालं तरी ऑल इज वेल, काही जरी झालं तरी ऑल इज वेल। अरे केलं सगळं ऑल इज वेल पण केलं। पण मी काय म्हणतोय, थीम तुमची ऑल इज वेल आहे, पण त्याच्या रिलेटेड तुमच्या बिग बॉसच्या घरामध्ये काय होतं, ऑल इज वेल म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? सगळ्यात मोठी चूक तर तीच झाली की टॅगलाईन तुम्ही ऑल इज वेल दिली आहे, पण घरामध्ये त्याच्या रिलेटेड कुठलीच गोष्ट नाहीये। कुठलाही टास्क आला की त्याच्यानंतर म्हणायचं ऑल इज वेल। अरे कुठलाही टास्क झाला आला, काही चिठ्ठी आली की म्हणायचं ऑल इज वेल। अरे तसं नसतं मित्रांनो, काहीतरी त्याच्या मागचं जर तुम्ही थीम ठेवली ना तर थीम नुसार तुम्हाला वागायला पाहिजे, त्याच्यानुसार टास्क असायला पाहिजे, त्याच्यानुसार सगळ्या काही गोष्टी असायला पाहिजेत, त्याच्यानुसारच तुमचं ते घराची डिझाईन पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी हव्या असतात। तर तिथं सगळ्यात मोठी एक चूक झाली। दुसरी गोष्ट अशी झाली की प्लेयर्स निवडताना त्यांनी खूप असे डल प्लेयर तिकडे निवडायचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही या गोष्टीत मला नक्की सहकार्य कराल, कारण की सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे अनोळखी व्यक्ती होते, सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला कोणीच माहित नव्हतं, असे 3-4-5 लोक आणायचा प्रयत्न तिकडे केला होता। सर्वात पहिला म्हणजे तो त्रिशूळ मराठे। त्रिशूळ मराठे कुठला एअरटेलचा लक्की ड्रॉ मधून विनर होऊन तो बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि तो काय पार शेवटपर्यंत न्यायचा प्लॅन त्यांचा होता। पण ऍक्च्युअली ती पण एक मोठी चूक होती की जर तुम्ही कुठल्या लक्की ड्रॉ मधून प्लेअर आणताय ना तर तो एकदम खतरनाक असला पाहिजे, तो टफ देणारा पाहिजे। तुम्ही त्यांची काही ऑडिशन्स करतात, तुम्ही त्यांच्या स्क्रीनिंग करतात, तुम्ही त्यांच्या काय होतात त्याला टेस्ट करतात, सगळ्या ऑडिशन्स करतात, तर त्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की हा माणूस तुमच्याकडे टिकणार आहे का नाही टिकणार आहे। तर त्रिशूळ मराठे सारखा एक प्लेअर आणला आणि त्यासारखे 2-4 प्लेअर आले होते। ह्याच्यात तुम्ही सहमती असाल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की हे जे प्लेअर आणले त्यांना टीआरपीच दिला नाही आणि ज्यांनी तुम्हाला टीआरपी दिला त्यांना तुम्ही काढायचा प्रयत्न केला। आणि त्याच मुद्द्यावर मी आता पुढे येणार आहे आणि तो मुद्दा असा की तेजस्वी लोणारी जी होती तिच्या हाताला काहीतरी दुखापत झाली खेळत असताना आणि त्याच्यानंतर ती मेडिकल ट्रीटमेंटसाठी जी बाहेर गेली ती बाहेरच गेली। तुम्ही डायरेक्ट बाहेरच तिचा गेम वाजवून टाकला आणि तो गेम प्रेक्षकांना कुठेतरी आवडलाच नाही। तुम्ही तिला बाहेरच्या बाहेर काढून टाकलं ते। अरे ती जरी फिट नसेल तुम्ही तिला घरात 2-4-8 दिवस आणा, तिची प्रॉपर तिथं गुड बाय करा, असं करून तसं करून तिला काढा, तर ते प्रेक्षकांना जमलं असतं। पण ती एक बाहेर गेली, ती तशीच गेली। तिला बी देखील किती वाईट वाटलं होतं। तिने देखील 2-4 इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की यार मला बाहेर नेलं, त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं डायरेक्ट बाहेर, मला पुन्हा काही सांगितलंच नाही। ते बोलले तुमचे हेल्थ काय बरोबर नाहीये, तुम्ही फिजिकली फिट नाहीयेत, तर तुम्ही आता घरामध्ये फिट नाही होऊ शकत, तुम्ही जाऊ नाही शकत घरामध्ये, असं करून तिला बाहेरच्या बाहेरच तिचा गेम वाजून टाकला। ती एक चूक झाली। दुसरी म्हणजे प्रसाद जवादे हा वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर कंटेस्टंट होता बिग बॉस मराठी सीझन 4 चा आणि त्या 4 सीझन मध्ये त्यालाही मत किती बोलतात त्याला वोट, दुनियाभराचे वोट मिळाले होते त्याला। म्हणजे पूर्ण जे महाराष्ट्र होतं ते बिग बॉस बघत असताना फक्त प्रसाद जवादेमुळे बघायचा प्रयत्न तिकडे करत होतं आणि त्याच माणसाला काढायचा प्रयत्न हा बिग बॉसच्या मेकर्सनी केला आणि तिथं त्यांचा गेम फिसकटायला अजून सुरुवात झाली। आणि एकदा का तिथून त्यांचा गेम फिसकटायला सुरुवात झाली म्हणजे टीआरपी पडायला सुरुवात झाली की त्यानंतर मग कुठले 4 वाईल्ड कार्ड आणले की असल्या आणि तसली राखी सावंत आणली किंवा अजून जुन्या सीझन मधले 2-4 जण आणले, ती मीरा आणली का कोण आणली, अरे काही गरजच नव्हती ना। तुम्ही पहिल्यांदाच सिलेक्शन प्रोसेसमध्येच तुमच्याकडे कडक प्लेअर असले पाहिजेत, एक तर ते बाहेर पॉप्युलर पाहिजेत ऑलरेडी।
किंवा ज्यांचं करिअर संपलंय तसल्यांना आणायचं आणि मग त्यांची जीवनशैली कशी आहे ते बघायला कोणाला इंटरेस्ट नाही आहे. आता इंटरेस्ट कोणाला आहे, जो फेमस व्यक्ती सध्या या टाइमला जो ट्रेंडिंग मध्ये आहे त्या व्यक्तीचेच काय कसं वागतोय, काय कसं बोलतोय हेच लोकांना आवडते आणि त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करावा असं मला वाटते. आणि ती एक गोष्ट टीआरपी पडण्यासाठी खूप महागा तुम्हाला पडली की तुम्ही जे डिझर्विंग कंटेस्टंट होते त्या डिझर्विंग कंटेस्टंटला तुम्ही हाकलून दिला आणि नॉन डिझर्विंग कंटेस्टंटला तुम्ही वर 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 नेलात आणि त्यामुळेच प्रेक्षक तुमच्यापासून लांब झाले. आणि लास्ट आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे बायस्ड ओपिनियन. म्हणजे त्यांनी ज्यांना कोणाला ठरवलं होतं की हे 2-4 जण बाबा कार्टे आहेत, ह्यांना आपल्याला शेवटच्या 5 मध्ये, शेवटच्या 4 मध्ये, शेवटच्या 3 मध्ये घेऊन जायचे म्हणजे जायचे. मग त्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राने आपली काय पार इज्जत जरी काढली तरी चालेल किंवा आपली लायकी जरी काढली तरी चालेल, या सगळ्या गोष्टी तिकडे झाल्या. बायसनेस तिकडे खूप झाला. ज्या गोष्टी लोकांना वाटत होतं की भाई आता हा प्लेअर इथून आउट नाही व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी तोच प्लेअर आउट झाला आणि त्यांना म्हणजे मेकर्सला जे कोण हे ठेवायचे होते कंटेस्टंट घराच्या आतमध्ये, तेच कंटेस्टंट तिथे कुठं ना कुठेतरी घरात ठेवायचा प्रयत्न केला आणि लोकांना ते कुठं कुठेतरी आवडत नव्हतं. एक तर पहिलेच प्लेअर ढिल्ले होते, त्यात पण जे प्लेअर आवडत होते त्यांना तुम्ही बाहेर काढत होतात आणि जे प्लेअर कोणाला आवडतच नाहीये ते प्लेअर घराच्या आतमध्ये तुम्ही ठेवत होतात. तिथूनच सगळ्या गोष्टी म्हणजे काय होतं त्याला, तिथूनच ती सगळी पार्श्वभूमी आता पुढे आली आणि आता येऊन ठेपलेली आहे बिग बॉस मराठी सीझन 5 वर. तर विषय असा झाला की ह्या सगळ्या गोष्टी या फ्लॉप होण्यामागच्या कारण आता ह्यांच्या मनामध्ये आले. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळाल्या की आपल्याला प्रेक्षकांना ग्राह्य धरून चालणार नाही किंवा त्यांचं जे मत आहे ना त्यांच्या मताला मान दिला पाहिजे. मान नाही दिला तर बिग बॉस मराठी सीझन 4 सारखाच आपला प्रेक्षक गेम करून टाकतील आणि तो गेम ह्यांना बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळेच ते थोडासा वेट करतायत पण ऐन टायमाला, ज्या टायमाला त्यांना बिग बॉस मराठी सीझन 5 चा जो बिग बॉस मराठी लवकरच हा प्रोमो आणायचा होता, त्याच टायमाला हिंदीचा ओटीटी सीझन वाल्यांनी गोंधळ घातला आणि तो गोंधळ असा होता, तुम्ही लोकांनी बिलकुल हे आणायचं नाही आता बिग बॉस मराठी, आता आम्ही आमचा हिंदीचा ओटीटी सीझन आणतोय तर ऍट अ टाइम 2 सीझन वापस चालू ठेवायचे नाहीयेत. परत थांबवून ठेवलं. अजून पण न्यूज येत आहेत की ओटीटी येणार आहे, पण आता कधी ओटीटी येणार आहे आपल्याला अजून माहिती नाहीये. तर या सगळ्या गोष्टी असताना बिग बॉस मराठीचे जे मेकर्स आहेत ते आता सध्या काम करत आहेत की आपण कुठल्या प्रकारचे कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घेऊन येऊ शकतो किंवा कुठल्या प्रकारचे टास्क घेऊन येऊ शकतो, कुठल्या प्रकारची थीम आपण तिकडे अप्लाय करू शकतो. कारण की हिंदीचा बिग बॉस त्यांच्या थीमनुसारच पूर्णपणे वर्क करत असतो. तसं मराठीमध्ये काय झालेलं नाही, थीम नुसार काय आपलं प्रॉपरली एवढं काय झालेलं नाहीये. थीम म्हणजे काय फक्त चाळीची थीम दिली म्हणून चाळीचं घर बनवलं किंवा चाळीची स्टाईल दिली त्या आपल्या हाऊसला, तर त्याचा अर्थ काय चाळ झाली असं नाही. त्याच्या रिलेटेड टास्क देखील पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग आता तिकडे चाललेला आहे. समजा आता काय XYZ कुठली पण एक थीम येऊ शकते आणि त्या रिलेटेडच त्याच्या आसपास घुमणाऱ्या गोष्टीच यायचा प्रयत्न जास्त होईल यावर्षीच्या सीझनमध्ये. आणि यावर्षी तुम्हाला कंटेस्टंट देखील A1 क्वालिटीचे बघायला मिळू शकतात कारण की त्यांना हा सीझन चालवायचा आहे आणि सोशल मीडियाचे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कंटेस्टंट तुम्हाला बघायला मिळतील बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये. कारण की सोशल मीडिया सध्या जास्त गरम आहे आणि सोशल मीडियाला बॅक करण्याचं काम आता टीव्हीचे लोक पण करत आहेत आणि 2 ते 3 लोक हे युट्यूबवाले असू शकतात, इंस्टाग्रामवर असू शकतात किंवा कुठलेही अँकर वगैरे असू शकतो एखादा, असे कुठले 2-3 जण तुम्हाला सोशल मीडियावरचे बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये बघायला भेटू शकतात आणि ते देखील चांगले वेल नोन, वेल प्रसिद्ध आणि त्यांची पॉप्युलॅरिटी खूप जास्त असणार आहे. अशी लोक तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो. आणि या सगळ्या बिग बॉस 4च्या गोंधळामुळे त्यांनी विचार करून सगळ्या प्रॉपर गोष्टी केल्या आणि आता जेव्हा त्यांना लॉन्च करायचं होतं तेव्हा ओटीटी वाल्यांनी घाणा घातला, पण ओटीटी काय अजून काय त्याची कन्फर्म डेट आलेली नाहीये आणि त्याचमुळे आता बिग बॉस मराठी सीझन 5 ला यायला पूर्ण त्याचे रस्ते मोकळे झालेले आहेत आणि त्याच रस्ते मोकळे झालेले असल्यामुळे आता बिग बॉस मराठी सीझन 5 हा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तर मित्रांनो तुमचं काय मत आहे, मी जे काय गोष्टी सांगायचा प्रयत्न केला त्या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत, त्या काय आहेत हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. कारण की तुमचं मत मित्रांनो खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या चॅनलला खूप मोठं करायचं आहे, आपल्याला देखील आपला बेस स्ट्रॉंग करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा, लाईक करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा आणि शेअर देखील करत राहा माझ्या व्हिडिओज. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.